हॅलो हाय गाईज, सकाळचे 6:30 वाजलेत आणि मला आज टिफिन बनवायचा आहे मुलग्याचा. आणि आज ते कृष्णाचं सेलिब्रेशन पण आहे, गोकुळाष्टमीचं. आणि हे बघा बॅटर इडलीचं, पण इडली बनवायची होती, इडली आणि चटणी. त्याच्यासाठी नारळ आणायचं विसरला. मग मी इकडे सांबारसाठी डाळ लावली आणि त्याला मी डोसे बनवून दिले. आणि तो बोलला होता की रात्री मम्मी मला इडली आणि चटणी हवी सकाळी टिफिनला. ओके ठीक आहे बोलली, पण ते राहून गेलं माझं आणायचं. मी डोसे बनवले आणि त्याचं असं काही नसतं की जे सांगितलं तेच बनवावं, घेऊन जातो तो टिफिन. आणि हे त्याचं कृष्ण बनवायचं आहे त्याला, म्हणून मी रेडी करते. तो तिकडे नाश्ता करतो, मी इकडे रेडी करून ठेवते सगळं. त्याला ड्रेस वगैरे काय अजून घालायचं आहे ते कृष्णासाठी. टिफिन वगैरे पॅक करते. टिफिन पॅक झाल्यानंतर त्याला रेडी आता करते मी. आणि हा रेडी झाला, पण त्याचा चेहरा असा झाला की त्याला मुलगीसारखं का रेडी केलं म्हणून तो माझ्याकडे असं रागानं बघतो, नको बोलला मला. आणि आमटी वगैरे सांबार झालं. सांबार आली स्कूलमधून आणि सांबार बनवली, इडली वगैरे बनवली. इडली पण झाली रेडी. आणि स्कूलमध्ये जाता जाता बोलला की मम्मी मला तू असं का रेडी केलंस, चांगलं नाही दिसत आहे. म्हणून मी बोलली आता स्कूलमध्ये बाळा सगळेच कृष्ण बनवून येणार आणि तू फक्त साधा ड्रेस घातल्यावर चांगलं नाही दिसणार. बोला ओके ठीक आहे बोलला. ओके गाईज बाय.